आज मी तुम्हाला दाखवणार आहे बेसन भेंडी। त्यासाठी बघा 300 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि जास्त बारीक पण कापली नाही, जास्त मोठी पण नाही। ह्या चमच्याच्या मापाने मी 2.5 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। पाणी टाकायचं थोडं थोडं आणि मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजेत। भेंडीवर वतून घ्यायचं, चमच्याने आपलं असं मिक्स करून घ्यायचं। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, गरम झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि तेल कडक गरम करायचं। तर त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ह्याला आपल्याला एकसारखं बघा असं परतून घ्यायचंय। 5 ते 7 मिनिट झाले बघा, मी थोड्या थोड्या वेळानं असं हलवून चांगलं भाजून घेतलेलं आहे। कारण हे असं बनवायसाठी ना शक्यतो नॉनस्टिकची कढईच वापरा तुम्ही। भेंडी बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेली, त्याच कढईमध्ये आपण करणार आहोत। तर त्यात आता टाकायचं, आपल्याला जास्त तेल टाकायची गरज नाही, थोडंसं टाकूया आणि गरम होऊन देऊया। त्यातमध्ये छोटा 1 चमचा टाकायचं मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर, कढीपत्ता आणि त्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा आणि हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। त्यात टाकायचं आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली। आता ह्याला काय करायचं, 1-2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं। त्यात टाकायचं छोट्या आकाराचं 1 टोमॅटो आणि ह्याला पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं। त्यात टाकणार 1 चमचा गरम मसाला पावडर, मिरची पावडर घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, 2 मिनिटं एकसारखं मी परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा एवढी आमचूर पावडर, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला ही भेंडी, एकसारखं परतून घ्यायची। मस्त अशी होते, एकदम चटपटीत लागते।